तर चांगलं मंडळी, मी कौस्तुभ आणि आज पुण्याचे गजब देव या विशेष मालिकेतील आजच्या भागात आपण दर्शन घेऊयात उपाशी विठोबाचं. पुण्यातील सर्वात जुन्या विठ्ठल मंदिरांपैकी एक असलेलं सदाशिव पेठेतील 200 वर्ष जुनं हे आहे उपाशी विठोबा मंदिर. या मंदिरासंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. विठ्ठल भक्त गिरमे सराफ यांनी हे मंदिर बांधले. ते स्वतः दरवर्षी नित्य नियमाने पंढरीची वारी करत, परंतु वृद्धपकाळामुळे त्यांना वारी करणे कठीण जाऊ लागले. म्हणून त्यांनी सदाशिव पेठेत एक जागा विकत घेतली व तिथं विठ्ठल मंदिराची स्थापना केली. हळूहळू गिरमे सराफांनी त्यांचा आहार कमी केला होता. अखेरीस गिरमे सराफ यांनी मंदिराची दैनंदिन देखभाल काळ्या हौदाजवळील राहत असलेल्या नाना गोडबोले यांच्याकडे सोपवली. गोडबोले हे कीर्तनकार होते. त्यांनी गिरम्यांचे व्रत पाळण्याचे मान्य केले व ते शेवटपर्यंत पाळले. त्यांच्या भजन कीर्तनाच्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत टाळावर गंगाधर बुवा काळे असत. आपल्या मृत्यूच्या आधी त्यांनी मंदिराची देखभाल काळे यांच्याकडे सोपवली. काळेने देखील उपवासाचे व्रत पुढे सुरू ठेवले. ते केवळ ताकात राजगिऱ्याचे पीठ कालवून खात. त्यांच्या काळात मंदिराच्या आवारात रामभाऊ साठे व कुटुंबीय भाडेकरू म्हणून राहत असत. काळे यांनी मंदिराची धुरा पुढे त्यांच्याकडे सुपूर्त केली आणि त्यांनीही उपवासाचे व्रत पुढे सुरू ठेवले. अशा प्रकारे विश्वस्तांमध्ये कोणतेही कौटुंबिक नाते नसताना मंदिराचे उपवासाचे व्रत वर्षानुवर्षे पाळले गेले. विठ्ठल भक्त गिरमे सराफ, नाना गोडबोले, गंगाधर बुवा काळे व रामभाऊ साठे यांनी पिढ्यानपिढ्या अनुसरलेल्या या विलक्षण व्रतामुळे या विठोबाचे नाव उपाशी विठोबा असे पडले.